नमस्कार, मी सचिन चव्हाण, इन्से न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। जालना शहरात 2 ठिकाणी फटाके मार्केट भरवले जातात। या फटाका दुकानदारांनी रीतसर आपल्या दुकानांची परवानगी काढून घ्यावी असं आवाहन महानगरपालिका मालमत्ता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। जालना शहरात फटाके मार्केट 2 ठिकाणी भरवले जाते। त्यामध्ये नवीन जालना भागात आझाद ग्राउंड आणि जुना जालना भागातील स्वर्गीय कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल या 2 ठिकाणी फटाके मार्केट भरवले जाते। यावर्षी आझाद ग्राउंड येथे 50 दुकानांच्या परवानगीसाठी महानगरपालिकेकडे अर्ज प्राप्त झाले असून स्वर्गीय कल्याणराव घोगरे स्टेडियम येथे 24 दुकानांच्या परवानगीचे अर्ज प्राप्त झाले आहे। या सर्व फटाके दुकानधारकांना महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की सर्व दुकानदारांनी आपापल्या दुकानात फायर सेफ्टी यंत्रणा बसवून घ्यावी, जेणेकरून होणाऱ्या दुर्घटना आपल्याला टाळता येईल। महानगरपालिकेतील मालमत्ता प्रमुख राहुल देशमुख यांनी याबाबत फटाका दुकानदारांना आवाहन केलं आहे। फटाक्याचा जो बाजार असतो आपल्या शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे 2 ठिकाणी लागतो। एक आहे आझाद मैदान येथे लागतो आणि दुसरं कल्याणराव घोगरे स्टेडियम येथे बाजार आपण दरवर्षी त्यांना परवानगी देत असतो। यामध्ये त्यांनी आपल्याला त्याचे दुकानांचे जे हे आहे किती दुकान लावणार आहेत त्या दुकानदारांची नावांची लिस्ट ते आपल्याला देतात। ते रीतसर आपल्याकडे अर्ज करतात। अर्ज केल्यानंतर आपण त्या जागेवर स्थळ निरीक्षण करतो। तर यावर्षी आपल्याकडे आझाद मैदान जे आहे, आझाद मैदान येथे 50 दुकानांची आपल्याकडे परवानगीसाठी अर्ज आलेला आहे आणि कल्याणराव घोगरे स्टेडियम येथे जवळपास 24 दुकानांसाठी आपल्याकडे अर्ज प्राप्त झालेला आहे। त्यामध्ये आपण त्यांच्याकडनं तो जे दुकानांची जी स्ट्रक्चर आहे त्या नकाशा आपण त्यांच्याकडनं मागवतो। त्या नकाशाला आपण नगररचना विभागामार्फत सँक्शन करून घेत असतो आणि त्यानंतर महापालिकेचा जो ठराव आहे त्या ठरावामध्ये जी किंमत आहे स्क्वेअर फुटाप्रमाणे किंवा मैदानाची जी किंमत असणार आहे 1 दिवसासाठी त्याप्रमाणे आपण त्यांच्याकडनं पैसे वसूल करून घेतो आणि त्यानंतरच त्यांना परवानगी देतो। आपल्या माध्यमातून मला अपील करायचं आहे की जेही फटाक्याचे जे दुकानधारक असतील त्यांनी आपापल्या दुकानामध्ये फायर एक्सटिंग्विशरची ज्या काही यंत्रणा आहे त्या प्रत्येकाने बसवून घ्याव्यात, जेणेकरून होणाऱ्या दुर्घटना आपल्याला टाळता येतील। परतूर तालुक्यातील ब्राह्मणवाडी येथील शासकीय अंगणवाडीतील शालेय पोषण आहार काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणात परतूर येथील महिला आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना तक्रार करण्यात आली आहे। परतूर तालुक्यातील ब्राह्मणवाडी येथील अंगणवाडीतील शालेय पोषण आहार काळ्या बाजारात सर्रासपणे विक्री होत आहे। गावातील काही सजग नागरिकांनी या प्रकरणात पोषण आहार खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला जाब विचारत त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले होते। त्यानंतर अखेर या प्रकरणात मुक्ताराम सोळंके यांनी महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांच्याकडे तक्रार करून तेथील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या चौकशीची मागणी केली आहे। यावेळी प्रहार जनशक्ती पार्टीचे हनुमान गुंजाळ यांच्यासह गावातील तरुण उपस्थित होते। 2 ते 3 दिवसाखाली चिलबिल
अंगणवाडी ब्राह्मणवाडी ह्या ठिकाणी लाजिरवाणी अशी गोष्ट घडलेली आहे. इथले जे काही सहकारी कर्मचारी आहेत या आमच्या निदर्शनात असे आले की त्यांनी जे खाद्य आहे बालकांचे ते खाद्य त्यांनी ॲटो रिक्षावाले जे भंगार गोळा करतात त्यांना ते विकून त्यांच्या पैसे किंवा इतर सामान खरेदी करण्याचे ते आम्ही एक त्यांचे व्हिडिओ काढून ते पाहिलं. त्या व्हिडिओमध्ये अँटी करप्शन सर्व भ्रष्टाचार निर्मूलन समितीला आमची विनंती आहे की तो व्हिडिओ तुम्ही पहा. आम्ही काल ठीक 9 तारखेला आपला परतूर येथे पंचायत समितीमध्ये जाऊन निवेदन देखील दिलेलं आहे. ह्या इथल्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांना ही जी गोष्ट आहे ही खूप वर्षापासून चालू आहे, परंतु अजून आमच्यापर्यंत सबूत नसल्यामुळे ही जी काय गावाची टीम आहे ती काही त्यांचं काही करू शकलं नाही. पण आज आमच्याकडे तो व्हिडिओ आहे आणि त्या माध्यमातून आम्ही पंचायत समितीमध्ये तक्रार करून निवेदन दिलेलं आहे. परंतु तिथले जे कर्मचारी आहे आपले तिथले जे अधिकारी आहेत सहकारी अधिकारी त्यांचं म्हणणं एवढं आहे, मी म्हटलो की आम्हाला ताबडतोब तुम्ही इथं या चौकशी करा, तर त्यांचं म्हणणं तसं नाही, आम्हाला लाडकी बहीण महत्त्वाची आहे. मला त्यांना एवढाच इशारा द्यायचा आहे, तुम्हाला लाडकी बहीण महत्त्वाची असेल तर असे भ्रष्ट अधिकारी असेल तर याच्यावर कारवाई का करत नाही तुम्ही, या आम्हाला सरकारला थेट सवाल आहे. आम्ही भ्रष्टाचार तरुण मित्रमंडळ आम्ही भ्रष्टाचार तुमच्या समोर आणतो, परंतु तुमचा तो भ्रष्टाचार तुम्हाला झाकायचा आहे का हे एक आमचा तुम्हाला सवाल आहे. आणि मीडियाच्या माध्यमातून एवढीच विनंती करणार आहे मी की याच्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई झाली पाहिजे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीला मी एक विनंती आहे, याच्यावर जास्तीत जास्त तुम्ही कारवाई करून तरुणांना आम्हाला अनेक उत्साह करण्याची तुमची एक प्रेरणा घेऊन आम्ही एवढे व्हिडिओ बनवत आहोत. धन्यवाद. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नारायणगडावर होत असलेल्या दसरा मेळाव्याला मराठा समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन जालना येथील मराठा आंदोलकांनी केलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नारायणगडावर दसरा मेळावा होत आहे. या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. जालना येथील मराठा आंदोलक आणि समाज बांधव देखील या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी निघाले आहेत. जालना जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने एकत्र येत नारायणगडावरील दसरा मेळाव्यात सहभागी व्हावे असं आवाहन मराठा आंदोलक किशोर मरकड, विश्वंभर तिरुखे यांनी केलं आहे. यावेळी रमेश गजर, विजय डोंगरे, संदीप काकडे यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते. मी मराठा सेवक किशोर आबा मरकड या महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि मराठा बांधवांना की आपला एक दसरा मेळावा असावा याची एक इच्छा आणि एक स्वप्न मराठा समाज बांधव गेल्या 2 दशकापासून पाहत होता. आणि त्यानंतर श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडं सगळ्यांनी ही भावना प्रकट केल्याच्या नंतर नारायणगडावरील महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराजांच्या शुभ आशीर्वादाने आणि श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली नारायणगडावरती दसरा मेळावा घेण्याचं ठरलं. आणि त्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे महाराष्ट्रभरातील गावागावामध्ये आणि शेवटच्या मराठा समाज बांधवापर्यंत हा मेसेज तात्काळ त्या ठिकाणी पोहोचला गेला. आणि वेगवेगळ्या पद्धतीने जोरदार तयारी करून लोक उद्यापासून आजपासून संध्याकाळपासूनच त्या ठिकाणी नारायणगडाकडे येत आहेत. प्रचंड संख्येने करोडोच्या संख्येने ते समाज बांधव येत आहेत. अनेक देणाऱ्यांचे हात त्या ठिकाणी असल्याच्या कारणानं तिथं कुठंही जेवणा खावण्याची किंवा पाण्याची त्या ठिकाणी गैरसोय होईल या संदर्भातलं कुठलंही वातावरण नाही. अत्यंत प्रसन्न आणि शांत वातावरणामध्ये त्या ठिकाणी करोडोच्या संख्येने समाज बांधव येतील. हा दसरा मेळावा त्या ठिकाणी होऊन विजयादशमी त्या ठिकाणी साजरी केली जाणार आहे. आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पूर्ण मराठा आरक्षण लढ्याला त्या ठिकाणावर निश्चित प्रकारे फार मोठं बळ या निमित्तानं मिळणार आहे. उद्या 12 तारखेला दसरा मेळा नारायणगड येथे सर्व मराठा बांधवांना काल इथं एक छोटी मीटिंग घेऊन सगळ्यांना सूचना दिल्या की ज्या आचारसंहिता मागच्या सभेला पाळल्या होत्या त्या आचारसंहिता मी केल्या. आणि एक जालना जिल्ह्याचे किती वाहनं जातील याची एक आकडेवारी तयार केली. तर एका गावातून मिनिमम 15 ते 16 वाहने अशी आकडेवारी करून त्याची बेरीज केली. एक अंदाजे 7 ते 8 हजार 4 व्हीलर जाण्याची शक्यता आहे. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आज गोकुळवाडी येथील धारदार तलवारी बाळगणाऱ्या इसमाला जेरबंद करून 2 तलवारी जप्त केल्या. पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात सध्या कारवाई करत आहेत. गोकुळवाडी येथील एका तरुणाकडे 2 अवैध तलवारी असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणात अरविंद रमेश पवार याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यातून सुमारे 4,500 रुपयांच्या तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नुपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, रुस्तुम जयवाळ, जगदीश बावणे, कैलास खार्डे, दीपक घुगे, फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे, इर्शाद पटेल, सतीश श्रीनिवास, सौरभ मुळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. NRG ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी. ना बुकिंग ना वेटिंग. यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने. तर वाढ कसली बघताय, आजच आमच्या NRG ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात. आमचा पत्ता NRG ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, तोतला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड. आमचा संपर्क 7559340875 किंवा 9420083385. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202.